अरे ब्रो मैं आ रहा हूँ भाई, देख किधर से भाई, इतने टाइम से मिला नहीं मेरे को। मी कुठे जाणार आहे, मी इकडेच आहे महाराष्ट्रामध्ये। तू कुठे होता एवढे दिवस आणि आज अचानक इथे आलायस? मागे मजेत आहे ना सगळं? यस ब्रो, एवरीथिंग इज गुड भाई। तेरा भाई ना फुल मचा है, एकदम मचा, एक नंबर भाई, फुल मतलब फुल वाइब है। और क्या भाई। हेलो ब्रो, चेक दिस रील, कितना वाइब है इस रील में भाई। एकदम फुल वेस्टर्न जो रील्स रहते हैं ना, वो भी बहुत ट्रेंडिंग में रहते हैं और ऐसे रील्स मेरे को पसंद है भाई। इतना वाइब रहता है ना इस रील में, देख सुन सुन भाई सुन। अरे हे सगळं बाजूला ठेव तू। काय भावा, हे वेस्टर्न कल्चरचे व्हिडिओ तू मला दाखवतो, मला तू दाखवू नको। आणि मला त्या व्हिडिओ बघण्यात काही आनंद नाही। तू कधी मराठी कंटेंट बघत नाही का? आपल्या मराठी रील्स बघत जा। आपल्या मराठी रील्स मध्ये आपले मराठी रील्सचा पोरं आपली संस्कृती सांगतात, आपली भाषा सांगतात, आपलं राहणीमान सांगतात, आपलं वेशभूषा सांगतात, ते बघत जा। त्याच्यामुळे तुला इंटरेस्ट नाही का? नहीं ब्रो, मैं मराठी कंटेंट देखता ही और हिंदी और इंग्लिश है ना, मैं वही देखता हूँ। उसमें तो बहुत सारा वाइब है और तेरे को तो मालूम ही है अभी बहुत सारे जो लोग हैं वो अभी हिंदी और इंग्लिश को ही फॉलो कर रहे हैं, वही सब अडॉप्ट करते हैं। और तू रील्स का छोड़ ही दे, जो मूवीज भी है ना वो अभी हिंदी और इंग्लिश ही देख रहे थे। और मैं क्या अलग कर रहा हूँ, मैं तो दुनिया के साथ चल रहा हूँ, जो दुनिया कर रही है वो मैं कर रहा हूँ। तो क्या बोलते? अरे तू सगळं तू जे बोलतोय ना ते सगळं मला मान्य आहे। पहिले तू हे ठरव, तू मराठी आहेस ना? मला बाकी लोक काय करतात ते मला माहित नाही। तू मराठी आहेस ना, मग तू का ना मराठी कंटेंट बघत आहे? तुला एक गोष्ट माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांना सगळ्या भाषा येत होत्या आणि त्याच्या सगळ्या भाषा येत असताना सुद्धा त्यांच्या प्रजेमध्ये खूप साऱ्या जाती जमातीचे माणसं राहत होते, इंग्रज लोक राहत होती। ते एवढ्या सगळ्या भाषा असताना त्यांनी मराठी भाषेला जपला आणि मराठी भाषेला पुढे आणण्याचा प्रयत्न केला। आणि तुझ्या एकट्याच्या विचारामुळे तू असं म्हणतो की वेस्टर्न कल्चर सगळं अडॉप्ट करतात, मी सुद्धा वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करणार। जर तू एकट्याने असा विचार केला तर तू 10 जणांना काय विचार देणार की वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करा? तू आधी स्वतः ठरव की मी मराठी आहे, मला मराठी कल्चर, मला मराठी परंपरा, मराठी भाषा पुढे न्यायची आहे। तू हे ठरव ना। तू वेस्टर्न कल्चर पुढे न्यायचं ठरवतं कारण लोक नेतात, तर तू एकट्याने जरी ठरवलं ना की मला मराठी भाषा पुढे न्यायची आहे आणि मी मराठी पुढे नेणार, तर तू 10 जणांना सांगू शकतो की हा बाबा मी मराठी आहे आणि मला मराठी भाषा पुढे न्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट, तू बोलतो हिंदी सिनेमा, इंग्लिश सिनेमा या चित्रपटांमध्ये तुम्हाला वाईब येते आणि तुम्हाला आपल्या मराठी संस्कृतीमध्ये ज्या पिक्चर्स बनतात त्यांच्यामध्ये तुम्हाला वाईब येत नाही का? वाईब येणार तुम्हाला त्याच्यामध्ये? का त्याच्यामध्ये संस्कृती आहे, त्याच्यामध्ये आपला देव आहे, त्याच्यामध्ये आपली माती आहे, त्याच्यामध्ये आपले रंग आहेत, त्याच्यामध्ये आपला शेतकरी आहे, त्याच्यामध्ये आपलं राजकारण आहे, सगळ्या गोष्टी आहेत ज्या माणसाच्या विचारांशी बांधलेल्या आहेत। नाही, पण तुम्हाला मजा पाहिजे, तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी सिनेमा बघायचे आहेत, तुम्हाला हिंदी बोलायचे आहे, तुम्हाला इंग्लिश बोलायचे का? तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्फिडंट वाटता, तुम्ही असे गुड लुकिंग वाटता, एकदम तुम्हाला वाटतं तुम्ही खूप स्मार्ट आहे, तुम्ही खूप हुशार आहे, पण तुम्ही नाही, तुम्ही चुकताय। तुम्ही आपली संस्कृती विसरताय। संस्कृती विसरताय म्हणजे तुम्ही मराठी माणूस आहात हे विसरताय। आणि मला तर असंच वाटतंय तू सुद्धा तू मराठी आहेस हे विसरलायस। येतंय का लक्षात तुझ्या? मी या गोष्टींचा कधी एवढा विचार नाही केलाय, पण काय फरक पडतो? फरक पडतो। एकदा का तू भाषा विसरलास ना की इतिहास विसरतोस, आणि इतिहास विसरलास ना की तू स्वतः कोण आहेस हे विसरतोस। लक्षात ठेव। ब्रो सॉरी भावा, मी मराठी आहे, मी मराठीच बोलणार। भावा तू एवढं बोललास खूप झालं माझ्यासाठी।